यानंतर राज्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांकडे आता आपण वळूया। शिवराज दिवटेवर कुठलीही माहिती न घेता हल्ला करण्यात आला आणि मारहाण करणारी टोळी ही मोठी गँग आहे असं सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे। कायदा सुव्यवस्थेबाबत उद्या मुख्यमंत्र्यांची बैठक होतीये। शिवराज दिवटे मारहाण प्रकरणी 15 आरोपी मोकाट आहेत। लवकरात लवकर अटकेसाठी एसीपींना निवेदन दिल्याचं सुद्धा धस यांनी म्हटलंय। दिवटे मारहाण प्रकरणात एकूण 22 आरोपी आहेत। त्यातील 7 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे, तर उर्वरित आरोपींना तातडीनं अटक करावी यासाठी एसपींना निवेदन दिल्याचं सुरेश धसांनी म्हटलंय। तर कायदा सुव्यवस्थेप्रश्नी उद्या मुख्यमंत्र्यांसोबत मुंबईत बैठक होणार असल्याचं सुद्धा धस यांनी सांगितलं। अमानुषपणे त्या ठिकाणी मारहाण केलेली आहे आणि या मारहाणीच्या बाबतीमध्ये आम्ही थोडक्यात थोडं समाधानी याच्यामध्ये आहोत की 7 आरोपी त्या ठिकाणी अटक झालेले आहे। आणखी 13-14 म्हणजे 22 लोकांनी मारलेलं आहे। तर पोलिसांना आमची तीच विनंती या ठिकाणी राहणार आहे। आज लेखीपत्र तसं मी एसपींना सुद्धा या ठिकाणी दिलेला। सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये आज इथे नाही तर उद्याच्याला मुंबईमध्ये बसण्याचं मुख्यमंत्र्यांच्या समवेत या बाबतीमध्ये बसण्याचा निर्णय झाला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।